नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. तुम्ही जर यावर्षी 6वीला जाणार असाल तर या परीक्षेला नक्की अपिअर व्हा. या परीक्षेच्या 3 लेवल्स असतात. पहिली लेवल असते MCQ, दुसरी लेवल असते प्रात्यक्षिक परीक्षा आणि तिसरी लेवल जी असते ती कृती संशोधन प्रकल्प करायचा असतो. या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याची तयारी मी ऑनलाईन मोडवरती करून घेते. पहिल्या टप्प्याची तयारी सुरू होते ती 15 एप्रिलपासून सुरू होते. हे क्लासेस ऑनलाईन असतात, आठवड्यातनं 3 दिवस असतात. तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर याच्या तयारीसाठी नक्की क्लास जॉईन करा. याची फी अगदीच माफक आहे आणि इथे मी व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे ज्याच्या थ्रू तुम्ही मला संपर्क करू शकता. आजचा जो प्रश्न आहे तो 2023च्या प्रश्नपत्रिकेतून घेतला आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो असा प्रश्न आहे. पर्याय दिलेत गहू, केळे, आळू आणि सुपारी. वनस्पतींच्या पानांमध्ये आपल्याला जाळीदार आणि समांतर असे 2 प्रकारचे शिराविन्यास दिसून येतात. सर्वसाधारणपणे द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे द्विदल वनस्पती जर असेल तर त्यामध्ये जाळीदार शिराविन्यास दिसून येतो. एक बीजपत्री वनस्पती म्हणजेच एकदल वनस्पती जर असेल तर त्यामध्ये आपल्याला समांतर शिराविन्यास दिसून येतो. ज्या वनस्पती आपल्या गवतासारख्या असतात, येते लक्षात, त्या एक बीजपत्री असतात आणि एकदल किंवा एक बीजपत्री दोन्ही एकच, तर त्यामध्ये आपल्याला समांतर शिराविन्यास दिसून येतो. मुळांचा जर विचार केला तर सोटमूळ प्रकारचं मूळ असतं द्विदल वनस्पतीमध्ये आणि तंतुमुळे असतात एकदल वनस्पतीमध्ये. खोड द्विदल वनस्पतीचं मजबूत कठीण खोड असतं. वटवृक्ष उदाहरण त्याचं. एकदल वनस्पतीचं पोकळ खोड असू शकतं, बांबूचं जसं असतं. आभासी खोड असू शकतं जसं केळीमध्ये असतं किंवा चकतीसारखं म्हणजे कांद्यामध्ये असतं तसं. त्यानंतर पानाचा विचार केला तर जाळीदार शिराविन्यास द्विबीजपत्री द्विदल वनस्पतीमध्ये दिसून येतो आणि समांतर शिराविन्यास एक बीजपत्री किंवा एकदल वनस्पतीमध्ये दिसून येतो. फूल 4 किंवा 5 भागांचं फूल असतं आणि त्याच्या पटीमध्ये म्हणजे 5 दुने 10, 5 त्रिक 15 अशा पाकळ्यांचं फूल असतं आणि एक बीजपत्री किंवा एकदल वनस्पतीमध्ये 3 किंवा 3च्या पटी म्हणजे 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9 अशा पाकळ्या असतात. आता आपल्या पर्यायाप्रमाणे गहू, आळू, सुपारी आणि केळी 4ही पर्याय हे एकबीजपत्री वनस्पतीचेच आहेत. पण आळू ही जरी एकदल वनस्पती असली तरी त्याच्यामध्ये जाळीदार शिराविन्यास दिसून येतो. येते लक्षात? असंच कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात आपल्याला की आळू हे जरी एकदल वनस्पती आहे तरी त्याचा जाळीदार शिराविन्यास आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आळू, ऑप्शन सी. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जी इमेज वापरली आहे ती आपल्या 9वीच्या पुस्तकातून मी घेतलेली आहे. चला तर मग तयारी सुरू करा. छानपैकी अभ्यास करा. प्रश्न ट्विस्ट करून विचारलेले असतात. सरळ सरळ प्रश्न इकडे विचारलेले नसतात. छान अभ्यास झाला की छानपैकी तुम्ही क्वालिफाय व्हाल आणि याच्या क्वालिफिकेशन नंतर एक छानसं मेडल तुम्हाला मिळतं. तयारी सुरू करा. क्लास जॉईन करा. ऑल द बेस्ट.